ही आपल्याला विनंती. 16 मिनिटांमध्ये 4 वर टाकणं हे गरजेचं आहे. संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय तो रोहन. सौरभ आणि ऋषिकेश दोन्ही तडकेबाज फलंदाज. टायमिंग पहिला बॉल टाकल्यानंतर चालू होईल, याची दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. बाळा टायमिंग चालू झाल्यावर लक्ष द्या. सौरभ पवार. आणि या ठिकाणी सामन्याला सुरुवात. संघाचं पहिलं षटक घेऊन आलं तो रोहन. सामना करेल तो सौरभ गौरव. आणि टोलला चेंडू. कोणती धाव नाही. उत्कृष्ट चेरप करतो तो अनिकेत मोडक आलाय. आणि टोलला चेंडू. यावरती पंच षटकार. 6 धावा. पुढील चेंडू. आणि टोलला चेंडू. यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. 2 धावा. पुढील चेंडू. आणि निर्धाव असा चेंडू. दुसरा चेंडू निर्धाव. टोलला चेंडू. यावरती एक धाव. दुसरा धावचा प्रयत्न नाही. एकच धाव. एक षटकानंतर संघाची धाव संख्या झाली ती 9 रन. एक षटकानंतर संघाची संख्या आहे 9. संघाचं दुसरं षटक घेऊन आला तो प्रवीण बाळा. सामना करेल तो गौरव. पुढील चेंडू. बाळा यांचा सामना करेल तो गौरव. रिवर्शिप मारण्याच्या नादात चकलेले. निर्धाव असा चेंडू. आणि झेलबाद. गौरव हा झेलबाद. युवा नेते सुदर्शनदादा पवार आपलं इस वर्ष स्वागत.
षटकार प्रगतशील शेतकरी सुमित शेटचंद, आपण विशेष सहकार्य दिल्याबद्दल आपले स्वागत. षटकार सांगितलेला आहे सुदर्शन. पुढील चेंडू आणि झेलबाद मयूर हा झेलबाद. अमोल आईस्क्रीमचे मालक युवा नेते प्रसाद हरपळे आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपण मॅन ऑफ द सिरीज सायकल दिल्याबद्दल प्रसाद सुनील हरपळे आणि स्वप्नील सुनील सातव आपले दोघांचं स्वागत. येताना सर्व प्लेयरला आपण आईस्क्रीम आणली उद्यापासून तर चांगलं होईल. अजून तुमचं विशेष सहकार्य लागल. बापूशेठ हरपळे आपले स्वागत. पुढील चेंडू सामना करेल तो सूरज. आणि बघूया झेलबाद अजिंक्यांनी कॅच घेऊन मस्के. प्रसाद आणि ऋषी. पुढील चेंडू सामना करेल तो ऋषी. आणि ऋषीने डोलला चेंडू त्यावरती झेलबाद. संघाला बसलेला बॅट्समनने तयार राहायचं लगेच, अन्यथा पेनल्टी जाईल. तयार ठेवा बॅट्समन आधीच. पुढील चेंडू आणि कॅच सुटलेला. एक धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. पुढील चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. संघाने नोंद घ्यायचे टायमिंगचा
बंधन आहे. आणि निर्धाव असा चेंडू पंच सामना चालू करा. तीन षटकानंतर संघाची धाव संख्या 19. 3 षटकानंतर संघाची धाव संख्या झाली 19. चौथा षटक घेऊन आला तो जयपाल. सामना करल तो प्रसाद. आणि झेलबाद प्रसाद हा झेलबाद. तसा साहिल पवार बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. कॉमेंट्री मॅन सर आपल्याला विनंती की आपण इकडे यायचे. आणि या चेंडूवरती एक धाव. कॉमेंट्री वाले सर या पळत. आपण नाही तर मॅचला मजा नाहीये. उत्कृष्ट असं आपण समालोचक आहात तरी सत्ता ग्रुपच्या वतीने आपलं स्वागत. पुढील चेंडू आणि झेलबाद. रोहित हा झेलबाद. वीस धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक भाग्यस्थ आहे. यावेळेला चांगलं फील्ड पोझिशन सेट केलंय. बघायचं बॉल अडवला जाईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चांगला आहे. ओहो विकेट किपर कडून बॉल निसटलाय. वेगात बॉल होता. जर बॉल सापडला असता तर इथे मात्र नक्कीच परशुरामचा खेळ ओव्हर झाला असता. धावफलकावरती जाऊयात. 22 धावा धावफलकावरती. चौथ्या आतापर्यंत खूप कमी स्कोर मानला जाऊ शकतो. पृथ्वीराज दादा कुटवड चॅलेंजर संघ फलंदाजी करतोय. वाह हे चॅलेंज एक्सेप्ट के चांगल्या प्रकारे केलंय. शॉट चांगला निवडलाय. वेगात फटका चौकार. लास्ट बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधला. अब देखेंगे ये आखिरी गेंद इस ओवर की.
लेकिन देखिए ये आखिरी गेंद बहुत अच्छी थी। इस गेंद के ऊपर कोई अटैक नहीं सिलेक्ट किया। शायद बल्लेबाज को ऐसा लगा था कि ये गेंद शायद गाइडलाइन के बाहर है, तो कोई अटैक का सिलेक्शन नहीं किया। 26 रन बोर्ड, 26 रन बन चुके। 26 धावा धावफलकावरती आहेत। 4 षटकानंतर 26 धावा। अब देखेंगे पहली 4 ओवर में तो कुछ खास रन नहीं आए, लेकिन अभी बल्लेबाजी करने वाली टीम को, पृथ्वी यादव कुटवर चैलेंजर्स टीम को इस चैलेंज को एक्सेप्ट करके इस बाजी को पलटना बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है उनकी टीम के लिए, या जीत के लिए, या तो सपने को पूरा करने के लिए। सपने सिर्फ उन्हीं को मिलती है जो सपनों के लिए पागल होते हैं। अभी पागलपन चाहिए, सक्सेस के लिए पागलपन तो चाहिए। एक बड़ा सक्सेस पाने के लिए सबसे बड़ा पागल बनना पड़ेगा। इस बार देखेंगे ये बल्लेबाज ने अच्छा शॉट सिलेक्ट किया, बेहतर स्ट्रोक था ये, और यह शानदार छक्का। दोन चेंडू आतापर्यंत साहिल पवारनं फेस केले। 2 चेंडूमध्ये 7 धावांवरती तो खेळतोय। 1 षटकार त्याच्यामध्ये समाविष्ट आहे। साहिलच्या दुवादार फलंदाजीची आपण म्हणतो संघाला खूप जास्त गरज आहे, पण दुसऱ्या बाजूला बाळासाहेब गव्हाणे योद्धाच आतापर्यंत दबाव निर्माण करून ठेवण्यामध्ये त्यांना पाठीमागच्या 4 षटकांमध्ये यश आलं होतं। या षटकांमध्ये यश ते अधिक द्विगुणित करता येणार का हे बघायचं। हाई लीग मध्ये क्षेत्ररक्षक बॉल अडवले। एक सिंगल। नजर नजर में उतरना कमाल होता है। नजर नजर में उतरना कमाल होता है। नफस नफस पे बिखरना कमाल होता है। बुलंदियों पर पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पर पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पर ठहरना कमाल होता है। तर यशाच्या शिखरावरती पोहोचणं तर कमाल नाहीये, पण यशाच्या शिखरावरती सातत्यपूर्वक राहणं ही कमाल आहे। बॉलिंग टीमने आपण म्हणतो पाठीमागच्या 4 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, पण तीच गोलंदाजी, दबावात्मक गोलंदाजी सातत्यपूर्वक करणं ही एक अवघड गोष्ट आहे। डबल बघायचं, स्क्वेअर लेग मध्ये फटका खेळला गेलाय। एक सिंगल बघायला मिळेल। धावेचा अतिरिक्त प्रयत्न नाहीये। सिंगल सोबत धावफलक पुढे। आणि आता धावफलक पुढे चाललाय। लास्ट 2 बॉल शिल्लक आहेत। 34 धावा धावफलकावरती। आखिरी 2 गेंदें शेष है। साहिल पवार तैयार है। छोटे कद का खिलाड़ी, छोटा पैकेट, बड़ा धमाका। खिलाड़ी बेहतर है, काम अच्छा करता है, और इस बार भी देखिए दिल जीत लिया अपनी टीम के खिलाड़ियों का। पांच ओवर का खेल समाप्त हो चुका है। 5 के बाद पृथ्वी यादव कुटवर चैलेंजर्स टीम ने बना है 42 रन। धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती आहेत। पुढच्या मॅचचा टॉस आपण इथे घेतोय। लास्ट मॅच आपण म्हणतो आजच्या दिवसातली, आणि शेवटची मॅच आहे नवनाथ त्या कामटे फायटर्स आणि त्यांच्या विरोधात प्रसाद शेठ काळे सनरायझर्स। सगळं नायक टॉससाठी लगेच चला। बापू शेठ काळे सनरायझर्स। नवनाथ तात्या कामटे फायटर्स आणि त्यांच्या विरोधात आपण बघतोय बापू शेठ काळे सनरायझर्स।
चला स्पीडअप करा. 2 बॅटर सलामीचे पाठवा लवकर. 43 धावांचं लक्ष. स्वप्नील बाळा गव्हाणे योद्धाच एक्स्ट्रा खेळाडू लगेच पाठवा. पहिल्या 16 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा तुम्हाला उर्वरित षटकासाठी एक क्षेत्ररक्षक 13 यार्ड सर्कल मध्ये घ्यायचा आहे. सलामीचे 2 बॅटर मैदानाच्या मध्ये बघायला मिळतील. 43 टू विन. टॉस साठी आपण कॉल दिलाय संगनायक. जस्ट इन टाइम प्रसाद अमिलवादे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक मनापासून सरचे स्वागत आहे. जस्ट इन टाइम प्रसाद अमिलवादे आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. बोथ टीम्स कॅप्टन. चला दोन्ही संघाचे संगणक टॉस साठी लगेच चला, अन्यथा 2 धावांची पेनल्टी आहे. लगेच चला. चला नवनाथ त्या कामटे फायटर्स आणि बापूशेठ काळे सनरायझर्स. संगणक टॉस साठी लगेच चला. बापूशेठ काळे सनरायझर्स या संघाने आपण पाहतो टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. चला चालू करा. 43 धावांचं लक्ष मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. 2 बॅटर उतरले. एका बाजूला रोहन गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रवीण हरपळे. षटकार बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती धमाका केलाय. तिसऱ्या बॉलवरती षटकार बघायला मिळाला. इकडे प्रसाद पवार बॉलिंग ट्रॅक वरती आहे. कमी धावफलक आपण पाहतो डिपेंड करायचा आहे. त्यामुळे एका प्रकारे आपण पाहतो बॉलर्स वरती दडपण असणारे प्रत्येक चेंडू टाकत असताना मी टाकलेला चेंडू योग्य आहे का, मी टाकलेला टप्पा, मी जो ठरवला टप्पा तो बरोबर आहे का, असे अनेक प्रश्न नक्कीच बॉलरच्या मनामध्ये असतील. पण या सगळ्याचं टेन्शनला बाजूला ठेवून पुन्हा चांगल्या वाटेवरती अवघड वाटेवरती चांगल्या आत्मविश्वासाने जाणं खूप महत्त्वाचं आहे. व्हाईट बॉल आपण बघतोय. अवंतची धाव 7 धावा धावफलकावरती आहेत. बॉल उंचावरती. क्षेत्ररक्षक डाउन दी बॉल. व्हाट एफर्ट. बॉल कुठे गया, किधर गया बॉल, किधर गया, ये घूम गया बॉल. कंफ्यूज हो गया रे बाबा. बॉल शायद बाउंड्री लाइन के पार गया था, शायद गुम भी हो गया था. दोन्ही खेळाडू कन्फ्यूज झाले बरेचसे.
धावफलक मात्र पुढे गेलाय. 10 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 10 रन्स ऑन द बोर्ड. 4 बॉल मध्ये 10 आल्यात. स्वप्नील बाळा गावाडे योद्धा संघाची आगेचूक आपण बघतोय. पुन्हा चांगला फटका वेगात बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार बघायला मिळतोय फाईन लीग मध्ये. प्रवीणच्या बॅटमधून प्रावीण्य भरा फटका. चांगलं प्रावीण्य मिळवलं या फटक्यावरती त्यानं. पहिलाच बॉल होता त्याच्यासाठी. हा पहिल्याच बॉलवरती चौकार बांधून त्यानं डावात सुरुवात केली. 2011 सालच्या वर्ल्ड कप मध्ये वीरेंद्र सेहवागनं सलग 5 मॅच मध्ये चौकार मारून डावात सुरुवात केली होती. त्याच्यावरती कित्येकांनी पैसा सुद्धा लावल्या, त्या जिंकल्यात सुद्धा. 14 रन्स ऑन द बोर्ड. बॉल को अच्छे से देखा, उसके बाद ये अच्छा सा स्कोरबोर्ड का तस्वीर बदल दी और इस बार शानदार सिक्सर. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. तब्बल 20 धावा धावफलकावरती आल्यात. स्वप्नील बाळा गवाडे योद्धा संघाने 20 बनवल्यात. तर आता 24 बॉल मध्ये स्वप्नील बाळा गवाडे योद्धा संघाला 23 धावा बनवायच्यात. 24 बॉल मध्ये 23. पुन्हा एकदा चांगला फटका. बॉल हवेत आणि आपण पाहतोय रोहनचा जलवा. षटकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय हेलिकॉप्टर शॉट. सुंदर अटेम्प्ट. चौकार. धावा आल्यात आतापर्यंत. शेवटच्या 12 धावांची गरज आहे. चांगला चेंडू आपण बघतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय जल्लोषात्मक आक्रमण. षटकार. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज केवळ 6 आहे. स्वप्नील बाळा गव्हाणे योद्धा संघ आपण पाहतोय त्यांनी एका हाती मॅच वरती वर्चस्व गाजवलंय. 12 बॉल मध्ये 6 धावा रिपीट होताना मी बघितलंय, पण 18 बॉल मध्ये 6 धावा रिपीट होताना मी नाही बघितलं अजून. बघायचं इथे कदाचित तो माझ्या आयुष्यातील कदाचित सोनेरी आठवणी जोडल्या जाऊ शकतील का. सगळ्यात आपल्या सगळ्यांसाठीच नक्कीच ही एक सोनेरी घटना असणार आहे. आणि याच सोबत आपण बघतोय बॉल उंचावरती गेलाय. मॅच सुद्धा फिनिश झाली आहे शानदार षटकारासोबत. रोहनच्या बॅटमधून हा एक मॅच फिनिश करणारा षटकार. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू, कदाचित खेळाडूला माहिती असावं त्याच्यामुळे तिकडे आलेत कदाचित. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय रोहन गायकवाड.
सन्माननीय प्रसाद हाके सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच